In previous period we discuss the Young's double slit experiment, in which we discuss about one source, primary source, and secondary source S1 S2. In between distance small d. Then after these two S1 and S2 are interfering in two types, that is constructive interference and destructive interference, and these we get a result on the screen. From the slit the distance is capital D. On the screen we continuously appeared dark bright alternately spot. Then in this case, in this article given condition for obtaining well defined and steady interference pattern. What say? इथे काय म्हणलं आहे? तर या आर्टिकलमध्ये काय म्हणलेलं आहे पहा, कंडिशन फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाईन्ड म्हणजे चांगलं सोबत असं आपला स्क्रीनवरती दिसण्यासाठी, काय दिसण्यासाठी? इंटरफरन्स पॅटर्न. तो इंटरफरन्स पॅटर्न दोन प्रकारचे आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग ते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं आपल्याला ब्राईट पॉईंट दिसतो आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं आपल्याला काय दिसतो? बोला, काय दिसत असेल? डार्क पॉईंट दिसतो. मध्ये मध्ये उत्तर देत चला. तर ते वेल म्हणजे चांगलं दिसण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. जवळपास इथे मी 8 कंडिशन घेतलेले आहेत. इथे पहा दिसतंय 8 कंडिशन दुसऱ्या पेजवरही. तर इन केस फर्स्ट कंडिशन हिअर गिवन, number 1 condition here given, the two sources of the light should be coherent. आता टू सोर्सेस म्हणजे कोणते कोणते सोर्सेस? लक्षात घ्या, कोणते सोर्सेस? आपण जे पाठीमागं शिकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. इथे डायग्राम आहेत ते दाखवतो. इथे या डायग्राममध्ये S1 S2 दिसतं पहा. हे S1 आणि S2 हे टू सोर्सेस आहेत. हे टू सोर्सेस मस्ट बी हॅव कोहरेंट म्हणलेलं आहे. आणि हे दोन सोर्सेस आपल्याला कसे मिळालेले असतात? एका प्रायमरी सोर्सपासून मिळालेले असतात आणि ते दोन सोर्सेस इंटरफेरिंग होतात. आपण कुठे पाहिले ते इंटरफरन्स? इन केस यंग्स मॉड्युलसमध्ये पाहिले बघा, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेला आहे. आता इथे पहा, हा यस जो दिसतोय मेन सोर्स आहे, त्यानंतर लेन्स ठेवला आहे आणि तिथून पॅरलल लाईनी आलेल्या आहेत आणि कार्डबोर्ड आहे. कार्डबोर्डवरती इथे एक स्लिट आहे. S1 S2 इथे दिसतात का? हे S1 आहे, हे S2 आहे आणि या दोघांचं इंटरफरन्स असं होत आहे. असे अल्टरनेटली इंटरफरन्स होत आहेत अशा टाईपचे. आणि त्यांचं आपल्याला स्क्रीनवरती काय दिसतं? ब्राईट डार्क. म्हणजे ब्राईट कधी दिसतं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर. आणि डार्क कधी दिसतं? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर. तर मग या कंडिशनमध्ये एक कंडिशन पहिली दिलेली आहे, दीज टू सोर्सेस. कोणत्या दीज टू सोर्सेस? S1 अँड S2 हॅव कोहरेंट. कोहरेंट म्हणजे काय बरं नेमकं? कोहरेंट असं ज्या वेळेस उल्लेख करेल त्यावेळेस समजायचं त्या दोघांची सेम फेज. सेम फेज म्हणजे काय? सेम फेज म्हणजे एकाचा क्रेस्ट दुसऱ्याचा क्रेस्ट, किंवा एकाचा ट्रफ आणि दुसऱ्याचा ट्रफ. म्हणजे जी क्रेस्ट
ट्रफ आहेत दोघांचेही समानतेत असतात आणि त्यांची सुरुवात मेन पोझिशनपासून झालेली असेल तर दोघांचीही मेन पोझिशनपासून, म्हणजे त्या दोघांमधला जो अँगल आहे तो सारखा असेल. 0 डिफरन्स असेल तर 0च असेल, 90 डिफरन्स असेल तर 90च असेल, 180 असेल तर 180च असेल. म्हणजे एकाचा क्रेस्ट आणि दुसऱ्याचा ट्रफ म्हणजे हे 180 फेज डिफरन्स आहे. असे कॉन्स्टंट फेज डिफरन्स असतील तर त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, तर त्याला म्हणायचं आहे आपल्याला कोहरंट सोर्सेस यापासून मिळतात असं म्हणायचं आहे. तर मग मूळ स्थितीमध्ये या इथे काय म्हणलेलं आहे पहा, इथे पहिला कंडिशन काय दिलेलं आहे, टू सोर्सेस ऑफ लाईट इथे पहा शुड बी कोहरेंट, कंसात मी काय दिले सेम फेज, त्या दोघांची सेम फेज असतील तर मध्ये बोलू नका. व्हेन टू वेव्ज इमिट म्हणजे S1 आणि S2 डोळ्याच्या समोर ठेवा त्या डायग्राम, आणि त्या कशा आहेत कोहरेंट म्हणजे फेज सारखे असणारे. सोर्सेस आर ऑलवेज इन सेम फेज किंवा त्याला कॉन्स्टंट फेज डिफरन्स असंही म्हणू शकतो. देन सच दॅट टाईम द इंटरफरन्स, आता दोन प्रकारचे इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल. म्हणजे धिस इंटरफरन्स पॅटर्न ऑन स्क्रीन आर प्रोड्यूस स्टेडी अँड क्लिअरली व्हिजिबल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर त्या दोन वेव्हमधले सेम फेज असेल किंवा कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल तर त्या दोघांमुळे तयार झालेले कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स यामुळे तयार होणारे स्क्रीनवरती जे ठिपके दिसणार आहेत ब्राईट डार्क हे आपल्याला कसे दिसणार आहेत, स्टेडी म्हणजे कॉन्स्टंट अँड क्लिअरली व्हिजिबल म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसतील. ही कंडिशन पहिली झाली. हे कधी झाली, जर ते सेम फेज असतील तर यांना म्हणायचं कोहरेंट सोर्सेस. आणि त्याच्या उलट दुसरी केस आपण घेतोय, जर समजा ते दोन फेज व्हॅरिड असतील विथ टाईम, त्या दोन लाईट वेव्ज मधला फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट नसेल, सारखा नसेल, देन द सेक्शन ऑफ मॅक्झिमा मिनिमा म्हणजे ब्राईट डार्क हे कसे असतील, स्क्रीनवर ब्राईट डार्क हे कसे दिसतील, आल्सो चेंजेबल दिसतील विथ टाईम. म्हणजे तो जो इंटरफरन्स पॅटर्न असेल तो विल नॉट बी स्टेडी अँड ऑल्सो नॉट क्लिअरली व्हिजिबल. म्हणजे ते व्यवस्थित दिसणार नाहीत आणि तिथे क्लिअरली कॉन्स्टंट राहणार नाहीत. कदाचित सेंट्रलला ब्राईटच्या ऐवजी डार्क दिसेल किंवा डार्क आणि ब्राईट ओव्हरलॅपिंग होईल किंवा दोन्हीही ब्राईट किंवा डार्क दिसतील, अल्टरनेटली दिसणार नाहीत. ही कंडिशन आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आता दुसरा कंडिशन आहे, पहिली कंडिशन आपण पाहिली, आता दुसरी कंडिशन काय आहे, द टू सोर्सेस S1 अँड S2 ऑफ द लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. इथे वरती काय होतं, कोहरेंट. कोहरेंट म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवायचं आपण, सेम फेज म्हणजे दोघांचेही फेज डिफरन्स कॉन्स्टंट किंवा सेम पाहिजेत. म्हणजे फेज म्हणजे काय, अँगल, दोघांमधला अँगल. तर आता ह्या कंडिशनमध्ये काय म्हटलेलं आहे, तेच दोन सोर्सेस S1 आणि S2 कसे पाहिजे, मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सेम वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ कसे असते पहा, इथे बघा, हे क्रेस्ट आहे, हे ट्रफ आहे, परत समजा हे क्रेस्ट आहे, ह्या दोघांमधलं जे अंतर असेल त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, किंवा इथून इथंपर्यंतचं वन वेव्हचा अंतर जे असेल त्याला वेव्हलेंथ म्हणतो.
म्हणजे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड वेव्हलेंथ. मग दोन्ही वेव्हची वेव्हलेंथ जर सारखी असेल, समजा ही दुसरी वेव्ह असेल म्हणजे या ठिकाणी दोघांचीही सेम वेव्हलेंथ आहे. मग अशा जर दोन्ही S1 आणि S2 दोन्हीची जर वेव्ह लेंथ हे जर सारखे असतील तर त्या लाईटला काय म्हणायचं आहे? त्या लाईटला म्हणायचं आहे, सेम वेव्हलेंथच्या लाईटला म्हणायचं आहे मोनोक्रोमॅटिक. ज्या वेळेस कोहरेंट सोर्स म्हणलं जाईल त्यावेळेस सेम फेज लक्षात घ्यायचं, म्हणजे अँगल लक्षात घ्यायचं. आणि मोनोक्रोमॅटिक ज्या वेळेस म्हणलं जाईल त्यावेळेस वेव्हलेंथच्या टर्ममध्ये लक्षात घ्यायचं. तर मग आता इन केस याची माहिती बघूया. इथे काय सांगितलंय दुसऱ्या नंबरला, व्हेन केस 1, 2 केलेला आहे. व्हेन टू लाईट वेव्स emit light waves in same wavelength, सेम ओनली वन वेव्हलेंथ, म्हणजे सारख्या वेव्हलेंथमध्ये जर इमिट करत असतील त्या दोन लाईट सोर्स S1 अँड S2, देन वी गेट स्टेडी अँड क्लिअरली व्हिजिबल पॅटर्न ऑन द स्क्रीन. डार्क ब्राईट असं आपल्याला स्क्रीनवर दिसतं. आणि त्या उलट केसमध्ये जर वेव्हलेंथ जर डिफरंट असतील तर we do not get steady interference pattern on the screen. They can be seen colored overlapping bands. ते कसे दिसतील? ते कलर्ड दिसतील किंवा ओव्हरलॅपिंग एकमेकावर झालेले दिसतील, ब्राईट दिसतील किंवा डार्कही ब्राईटसारखा दिसेल किंवा वेगळाच कलर दिसेल, असं दिसू शकतं. तर ही कंडिशन आहे. त्यानंतर तिसरं बघूया. तिसरी कंडिशन काय सांगते? इन केस तिसरी कंडिशन पहा, द टू इंटरफरिंग वेव्ज मस्ट बी हॅव सेम अँप्लिट्यूड. टू इंटरफरन्स टू लाईट वेव्ज. आता समजा इथे क्रेस्ट ट्रप आहे, हे समजा ही एक वेव्ह आहे आणि दुसरी वेव्ह समजा ही आहे, असे असेल. म्हणजे दोघांचेही अँप्लिट्यूड जर सारखा असेल, अँप्लिट्यूड सेम जर असेल तर त्यांचा रिझल्टंट वेव्ह कसा असू शकेल? त्यांचा रिझल्टंट वेव्ह मोठा असा येईल का नाही? म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज हा मोठा येईल. म्हणून या ठिकाणी सेम अँप्लिट्यूडच्या बाबतीत बोललेलं आहे. आता इथे दोन प्रकार पडत आहेत. इथे सेम अँप्लिट्यूड ज्यावेळेस असतील, कदाचित त्यांचं डिफरन्स जर घेतलं तर काय होईल? म्हणजेच एकाचा क्रेस्ट असेल आणि एकाचा ट्रफ असेल, अपोजिट फेसमध्ये जर असतील. कसे? समजा एक असं असेल आणि दुसरा कदाचित असा असेल. हे अँप्लिट्यूड एकाचा, हा अँप्लिट्यूड एकाचा, म्हणजे इथे काय होईल? दोघांची मायनस होऊन हा रिझल्ट कसा होईल? 0 होईल. म्हणून इथे आपल्याला सांगितलेलं आहे त्याची इंटेन्सिटी जी काही दिसणार आहे डार्क अशी, ती 0 दिसणार आहे. म्हणजेच आपल्याला स्क्रीनवरती डार्क पॉईंट दिसणार आहे. आता याच पद्धतीनं आता पुढचं बघूया पॉईंट त्यातलाच. समजा आता ब्राईट पॉईंट असेल तर काय होईल? ब्राईट पॉईंट जर असेल तर त्या अँप्लिट्यूडची बेरीज होईल. A1 + A2 म्हणजे 2A होईल. मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय? I = स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. मग इथे 2A आहे म्हणजेच 4A असं आपल्याला मिळेल. म्हणजे या ठिकाणची इंटेन्सिटी जास्त असणार आहे. अशा टाईपचं इथे ब्राईट फिंगर्स आपल्याला मिळणार आहे आणि हे आपल्याला स्क्रीनवर क्लिअरली सीन ऑन द स्टेडी पॅटर्न. आता समजा याच्याऐवजी जर ते अँप्लिट्यूड कमी जास्त असतील, समजा असे असेल, एखादी वेव्ह अशी असेल आणि दुसरी वेव्ह समजा
थोडीशी अशी असेल, कुठेतरी इकडे तिकडे असेल, याचा इथं अम्प्लिट्यूड असेल, याचा इथं असेल, म्हणजे मागं पुढं असतील, तर आपल्याला याचा रिझल्ट कसा येईल, म्हणजे हे क्लिअर रिझल्ट येणार नाही आहे. म्हणून इथे काय सांगितले पहा केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये, व्हेन इफ देअर अम्प्लिट्यूड आर नॉट सेम, त्या दोन वेव्हचे अम्प्लिट्यूड A1 इज नॉट A2 जर असते, तर काय होईल, द मॅक्झिमा म्हणजे ब्राईट कॅन बी सीन मिनिमा, म्हणजे ब्राईटचं मिनिमा दिसेल किंवा मिनिमाचं मॅक्झिमा दिसेल, म्हणजे ब्राईट दिसण्याऐवजी डार्क दिसेल आणि डार्क दिसण्याऐवजी ब्राईट दिसेल, असंही होऊ शकतं. तर हे झाला तिसरा कंडिशन झाला. आता चौथा कंडिशन काय असेल पहा, द सेपरेशन, कुठला सेपरेशन, इथे पहा, द सेपरेशन बिटवीन टू सोर्स स्लिट, ते स्लिट असतात, जे कार्डबोर्डवरती स्लिट असतात, त्यातून S1 आणि S2 लाईट इमिट्स होतात, सेकंडरी वेव्हज. त्या दोन S1 आणि S2 मधलं डिस्टन्स कसा असावं, आणि त्यानंतर स्क्रीन टू स्लिट किती डिस्टन्स असावं, त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही पहा परत एकदा, की त्या डायग्राममध्ये असं दाखवलेलं आहे, दोन स्लिटमधलं डिस्टन्स स्मॉल डी दाखवलेलं आहे, स्मॉल डी, आणि स्लिट टू स्क्रीन डिस्टन्स कॅपिटल डी दाखवलेला आहे. तुम्ही डायग्राम काढून परत बघा, तुमची वही काढून बघा. S1 आणि S2 मधलं डिस्टन्स स्मॉल डी आहे. एका कार्डबोर्डवरती दोन स्लिट घेतलेले आहेत आणि त्या स्लिटपासून, कार्डबोर्डपासून स्क्रीन हा खाली दिलेला आहे डी, कॅपिटल डी, या दोघांमधलं रिलेशन असं असावं, म्हणजे स्मॉल डी इज व्हेरी 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 स्मॉल दॅन दॅट ऑफ कॅपिटल डी. आता स्मॉल डी S1 आणि S2 हे काही मिलीमीटरचा असतो अंतर, आणि कॅपिटल डी हा 1 मीटर, 1.5 मीटर एवढा इतका अंतर असू शकतो. म्हणजे 1-1.5 मीटरच्या कम्पेअरमध्ये स्मॉल डीची किंमत व्हेरी स्मॉल आहे. हे चौथ्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट फिफ्थ, पाचव्या ह्याच्यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे, पाचवी कंडिशन, द टू स्लिट शुड मस्ट बी हॅव नॅरो. हां, त्या स्लिट कशा पाहिजेत, व्हेरी व्हेरी नॅरो. त्या स्लिट लिनियरली असतात, त्यांची जी विड्थ असते ते इतकी लहान पाहिजे की त्यातून एक आणि एकच किरण बाहेर पडला पाहिजे. नेक्स्ट सिक्स्थ, द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलारायझेशन. आता हे तुम्हाला लक्षात आलं नाही, पोलारायझेशन, व्हॉट इज पोलारायझेशन. पोलारायझेशन हा आर्टिकल आपल्यातून या वर्षाकरता डिलीटेड केलेला आहे, आपल्या सिलेबसमधून या वर्षाकरता तुमच्यासाठी डिलीटेड केलेला आहे. आता पोलारायझेशन लाईट कोणाला म्हणायची, आपण पाठीमागे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाहिला होता, त्याच्यामध्ये अशी एक वेव्ह दाखवली होती मी तुम्हाला, अशी वेव्ह, एक व्हर्टिकल वेव्ह दाखवली होती आणि एक हॉरिझॉन्टल वेव्ह दाखवली होती, अशी अशा टाईपची. पहा इथे काय झालेलं आहे, येथे ही जी लाईन आहे हॉरिझॉन्टल आहे, ही लाईन हॉरिझॉन्टल आहे, आणि दुसरी जी लाईन आहे ही व्हर्टिकल आहे, हे व्हायब्रेशन व्हर्टिकल आहे. म्हणजे हे दोन वेव्ह आहेत वेगवेगळ्या, इलेक्ट्रिक आणि हे मॅग्नेटिक वेव्ह आहेत. त्या स्लिटमधून ह्या दोन वेव्ह जात नाहीत, कुठली तरी एक जाते. व्हर्टिकल स्लिट असेल तर हीच वेव्ह जाते, कुठली वेव्ह, ही वेव्ह जाते, क्रेस्ट ही जाते, आणि ही जी आडवी वेव्ह आहे ती वेव्ह कट होते, म्हणजेच पोलारायझ्ड लाईट म्हणलेलं आहे त्याला. नेक्स्ट 6 झाला. 7, द टू इंटरफरिंग वेव्स मस्ट बी ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. आपण पाहिलं
जे वेव्ह इंटरफरन्स होतात असे ते वेव्ह इंटरफरन्स होणारे एकाच डायरेक्शननी जाणारे पाहिजेत, असे डायरेक्शननी जाणारे पाहिजेत. नाहीतर एक लाईट पुढून येईल, एक लाईट बाजूनं जाईल, असं असेल तर ते होणार नाही. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला स्क्रीनवरती दिसणार नाही. त्यानंतर लास्ट, यातला लास्ट आहे, द डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द टू सोर्सेस शुड बी मस्ट हॅव लार्ज. म्हणजे डी, म्हणजे स्क्रीन कार्डबोर्ड असा असतो, S1 S2 इथे असतात आणि हे कार्डबोर्ड असतो, इथून लाईट इमिट होत असतात असे, आणि यांचं इंटरफरन्स आपल्याला स्क्रीनवरती दिसतं. हे स्क्रीनवर म्हणजे हे डिस्टन्स किती पाहिजे, तर कॅपिटल डी. आणि हे कॅपिटल डी कसा पाहिजे, शुड बी लार्ज, जास्त पाहिजे. जास्त म्हणजे किती पाहिजे, इन केस ते जवळपास 1 मीटरपेक्षाही लांब पाहिजे, जवळपास 1.5 मीटर. अशा टाईपचा आपण हा 1 मिनिट, हे कंडिशन पाहिलं आपण. काय कंडिशन, कशाच्या पाहिल्या ह्या कंडिशन,